जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार, माझं नाव मुकुल. मी पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेत काम करते. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली 25 वर्ष पर्यावरण शिक्षण व पर्यावरण संवर्धन या कार्यात कार्यरत आहे. आज आम्ही जैविक खत या विषयावर सत्र हे आहे. आमच्या आजच्या वक्त्या आहेत रुपाली शाईवले. रुपाली शाईवले यांनी एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे. त्या पालवी या प्रोजेक्टच्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेत त्या गेली 12 वर्ष कार्यरत आहे. डोंबिवली आणि कल्याण या ऑफिसेसचे ते काम पाहतात. त्यांनी अनेक सेमिनार्स, वर्कशॉप्स, क्विज कॉम्पिटिशन्स, प्लांटेशन ड्राईव्ह, एक्झिबिशन्स आणि पर्यावरणासंबंधी विविध विषयांवर लेक्चर्स दिलेली आहेत. तर आता मी रुपाली मॅडमना रिक्वेस्ट करते की त्यांनी हे सत्र सुरू करावे. नमस्कार, थँक्यू मुकुल, माझी छोटीशी पण छान ओळख करून दिल्याबद्दल. आजचा हा विषय बायो कंपोस्टिंग म्हणजे जैविक खत हा तसं बघायला गेलं तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याच जणांनी याच्यामध्ये काही ना काहीतरी आधी काही प्रयोग केलेले आहेत. काही जण अजूनही त्याच्यामध्ये चाचपडतायत. तर आजच्या या सेशनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे आपण अजून चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो किंवा काय आहे एक्झॅक्टली ते हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला थोडंसं आपण प्रस्तावनेमध्ये असा भाग घेऊयात की आपल्या घरी कुठल्या कुठल्या प्रकारचा कचरा निर्माण होतो. तुम्ही बघताय सगळे जे काही इथे चित्र दिलेली आहेत, तो प्रत्येक प्रकारचा कचरा कधी ना कधीतरी आपल्याकडे निर्माण झालेला आहे आणि त्याच्यातला बराचसा भाग हा सुक्या कचऱ्यामध्ये येतो आणि काही प्रमाणातला थोडासा भाग म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही इथे बघू शकताय की हा जो वरचा आहे भाजीपाल्याचा कचरा, फळांचा कचरा आणि हा इथला हा फुलांचा कचरा म्हणजे फ्लोरल वेस्ट. हे 2 भाग आहेत. हेच फक्त कशामध्ये येतात? जैविक कचऱ्यामध्ये येतात. तर ही स्लाइड पण तुमच्या सगळ्यांच्या ओळखीची आहे की तुम्हाला सगळ्यांना आता आपल्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण सेग्रिगेशन म्हणजे वर्गीकृत कचरा स्वीकारला जातो. तर वर्गीकरण करायचं, कचऱ्याचं वर्गीकरण करायचं म्हणजे काय? तर ढोबळमानाने 2 प्रकारे वर्गीकरण होतं. एक आहे ते म्हणजे सुका कचरा आणि दुसरा आहे तो म्हणजे ओला कचरा. आणि शक्यतो ओल्या कचऱ्यासाठी हिरवा डस्टबिन वापरला जातो, सुक्या कचऱ्यासाठी लाल किंवा निळा डस्टबिन वापरला जातो. तर दोन्हीमध्ये काय काय येतं हे आता आपले आधीचे जे काही सत्र झाले आहेत त्याच्यामधनं आपण थोडंफार ह्याच्यामध्ये साक्षर झालेलो आहोत. म्हणजे कचरा साक्षर पण व्हावं लागतं, तसं आपण कचरा साक्षर झालेलो आहोत. ह्याच्यामध्ये एक प्रकार असा आहे की जो जैविक कचरा आपण म्हणतोय म्हणजे उदाहरणार्थ ओला कचरा, तर तो बायोडिग्रेडेबल आहे असं म्हटलं जातं. तर बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे काय? तर मुख्य म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की हा कचरा बायोडिग्रेडेबल आहे तर तो काय असतो? तर हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा सूक्ष्म जीव आहेत जे आपल्याला फक्त मायक्रोस्कोप खाली दिसतात, आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला ते दिसू शकत नाही,
हे ते छोटे छोटे असतात. तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळे जादूगार आहेत आपल्यासाठी. हे काय करतात तर आपला हा सगळा जो काही कचरा आहे त्याला ते खातात. ओके, आपण कसं आपलं अन्न म्हणून आपण जे काही खातो त्याच्यामधला उरलेला जो कचरा आहे ते हे सूक्ष्मजीव आहेत ते खातात आणि त्याला सुंदरशा काळ्या अशा मातीमध्ये परिवर्तित करतात, त्याच्यामध्ये हा बदल घडवून आणतात आणि अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी खाल्लेल्या कचऱ्यामधनं छान फर्टाईल सॉइल किंवा ज्याला आपण काळं सोनं असंही म्हटलं जातं ते निर्माण होतं. आता बायोकंपोस्टिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर तुम्हाला मगाशी म्हटलं तसं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते काय करतात, हे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण जो कचरा निर्माण करतो ओला कचरा. आता ओला कचरा म्हणजे पण काय तर जो ओला कचरा कशाला म्हणायचं तर निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा जर का त्याच्यापासून निर्माण होणारा कचरा आपण जर का एखादी गोष्ट कंपनीमध्ये एखाद्या फॅक्टरीमध्ये जर का आपण निर्माण केली तर तिच्यापासून निर्माण होणारा कचरा हा जैविक कचरा धरला जाणार नाही. जेव्हा आपण ओला कचरा म्हणतो मग तो ओला कचरा हा झाडांपासून निर्माण झालेला, शेतीमधनं निर्माण झालेला किंवा आपण आपल्या घरी जे काही अन्नपदार्थ खातो, फळं आहेत, भाज्या आहेत, त्याचा जो कचरा निर्माण होतो त्याला आपण म्हणतो जैविक कचरा. आणि बायोकंपोस्टिंग ह्याला जैविक विघटन होतं, एखाद्या गोष्टीचं विघटन होतं म्हणजे काय होतं तर त्याचं इथे तुम्ही ह्या स्लाइडमध्ये बघू शकताय, हे सूक्ष्म जीव त्याला छोट्या छोट्या कणांमध्ये त्याचं रूपांतर करतात आणि त्याच्यापासून काय होतं मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या ऍक्शनमुळे त्यांच्या ऍक्टिव्हिटीमुळे काय होतं की एक छान म्हणजे पोषण द्रव्य जास्त असलेलं, पोषण मूल्य जास्त असलेलं असं खत तयार होतं. आता ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये काय काय येतं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये जे काही बॅक्टेरिया आहे ज्याच्यामध्ये आपण बॅसिलस म्हणू शकतो किंवा ऍक्टिनोमायसिट्स नावाचे बॅक्टेरिया आहेत, काही फंगस पण ग्रो होते त्याच्यामध्ये आणि वर्म्स. आपण मागच्या सेशनला बघितलं की अर्थवर्म्समुळे कसं कंपोस्टिंग होतं. तर असे सगळे घटक हे ह्या बायोकंपोस्टिंग मध्ये उपयोगी पडतात. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात की ते आपला जो काही ओला कचरा आहे त्याचं विघटन करून त्याच्यापासनं वायू तयार होतो, पाणी तयार होतं, थोडी उष्णता निर्माण होते आणि ह्युमस म्हणजे आपण जे खत म्हणतो ते तयार होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी या मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज केल्यानंतर किंवा विघटन केल्यानंतर तयार करतात. आता ह्याला काय काय लागतं तर ह्याला 4च गोष्टी लागतात, ज्याच्यामध्ये आहे कार्बन म्हणजे काय, ज्याच्यापासनं ह्या सगळ्या प्रोसेसला एक एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. नायट्रोजन मधनं काय मिळणार तर नायट्रोजन ह्या घटकामुळे त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, सूक्ष्मजीवांना तिथे लागणारं न्यूट्रिशन, पोषण मिळणार. ऑक्सिजन तर सगळ्या सजीवांना आवश्यक आहे, तसा त्यांना सुद्धा आवश्यक आहे. आणि पाणी, हे 4 घटक जर का आपण त्या कचऱ्यामध्ये देऊ शकलो तर त्याच्यामुळे खूप चांगलं विघटनाची प्रोसेस होणार आहे. आता या कंपोस्टिंग मध्ये काही पॅरामीटर्स आहेत किंवा काही गोष्टी, मूलभूत गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. त्या काय आहेत तर कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो, म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन हे 3:1 ह्या प्रमाणामध्ये असेल तर सगळ्यात आयडियल सिच्युएशन त्याच्यामध्ये असणार आहे. मॉइश्चर लेवल जर का आपण बघितलं म्हणजे पाण्याचं साधारण पाणी किती असायला पाहिजे तर साधारण 50 ते 60% मॉइश्चर असायला पाहिजे. समजा त्याच्याहून जास्त मॉइश्चर असेल तर काय होईल किंवा त्याच्याहून कमी मॉइश्चर असेल तर काय होईल हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूच. पीएच म्हणजे आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती झालं असेल, साधारण पीएच म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे, म्हणजे त्याच्यावरनं दिलेला जो घटक आहे तो ऍसिडिक आहे का बेसिक आहे, आम्ल आहे का आम्लारी आहे का न्यूट्रल आहे म्हणजे उदासीन आहे, हे आपल्याला कळतं. तर हा जो पीएच आहे तो असायला पाहिजे 6 ते 8 ह्यामध्ये. साधारण 7 पीएच पेक्षा जास्त असेल तर पीएच 7 पेक्षा जास्त कमी असेल, समजा लेस दॅन 7 तर सबस्टन्स इज ऍसिडिक म्हणजे आम्लधर्मी असतो तो घटक. जर का 7 पेक्षा जास्त असेल तर अल्कली असतो आणि 7 असेल तर उदासीन असतो. तर इथे आपल्याला 6 ते 8 मध्ये आपल्याला तो पीएच मेंटेन करायला हवा.
साधारण टेम्परेचर किती लागतं, तर ह्या आपण पुढे बघूच खालीच दिलेलं आहे की कंपोस्टिंगचे काही फेजेस आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे 50 ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचं टेम्परेचर जाऊ शकतं, कधी कधी 65 पण जाऊ शकतं. आणि लागणारा ऑक्सिजन, तर ऑक्सिजन हा साधारण 5 ते 15% जरी ऑक्सिजन त्याच्यामध्ये असेल पूर्ण प्रोसेसमध्ये तरी ही प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने होते. आता विघटनामध्ये पण अजून 2 प्रकार आहेत, तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ऐकून वगैरे माहिती असेल की एकामध्ये ऑक्सिजन असतो आणि एकामध्ये ऑक्सिजन नसतो, एरोबिक आणि अनएरोबिक. तर एरोबिक जेव्हा आपण म्हणतो, आपण जी काही कंपोस्टिंगची प्रोसेस आहे आपण आता जी बघतो आहोत ती एरोबिक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आहे. तर जेव्हा ऑक्सिजन असतो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तेव्हा नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे आणि मॅग्नेशियम आहे, असे 3 चांगले घटक जे मातीला आणि झाडांच्या वाढीला आवश्यक आहेत ते घटक त्याच्यामध्ये निर्माण होतात. पण जर का ही प्रोसेस अॅनारोबिक असेल, म्हणजे ऑक्सिजन त्याच्यामध्ये प्रेझेंट नसेल, तर मात्र ह्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये पुढे मागे काय होतं, टॉक्सिक एलिमेंट्स प्रोड्यूस होतात. म्हणजे काय की ज्याच्यामुळे थोडंसं टॉक्सिसिटी येते, ज्याच्यामुळे फाऊल स्मेल तयार होतो. साधारण H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड त्याच्यामध्ये तयार होतं आणि मग त्याचा उग्र वास येतो आणि जो अजिबात कोणालाही आवडत नाही आणि तो आपल्यासाठी चांगला पण नाही. तर असं साधारण ह्या बॅक्टेरियांच्या ऍक्शनमुळे अशा 2 प्रकारच्या एरोबिक आणि अॅनरोबिक अशा कंपोस्टिंगच्या म्हणजे जैविक खत निर्मितीच्या प्रक्रिया होऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये बायो कंपोस्टिंग मध्ये 3 फेजेस आहेत. एक आहे मेझोफिलिक फेज, दुसरी आहे थर्मोफिलिक फेज आणि तिसरी आहे मॅच्युरेशन फेज. तर मेझोफिलिक फेज मध्ये काय होतं, साधारण मेझोफिलिक फेज अशी आहे की जी सुरुवातीची फेज आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही आपल्याकडचा कचरा आहे आणि त्याच्याबरोबर त्याला लागणारं बायोकल्चर आहे, त्या दोघांचं मिक्सिंग केलेलं आहे आणि त्यांना आपण स्टेबल व्हायला ठेवलेलं आहे. ओके, तर ह्या फेजमध्ये काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला एवढं सगळं अन्न मिळालेलं आहे तर ते पटापट त्याचं ब्रेकडाऊन करायला सुरुवात करतात. जे काही लवकर विघटन होणारी गोष्ट आहे त्याच्यावरती ते कॉन्सन्ट्रेट करतात आणि हळूहळू त्यांच्या ह्या मेटाबॉलिक ऍक्शनमुळे त्या ठिकाणचं टेम्परेचर 25 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. ही मेझोफिलिक फेज ही सुरुवातीची फेज आहे. साधारण आपण ह्याचं मिक्सिंग केल्यापासनं 2 ते 7 दिवस ही मेझोफिलिक फेज आहे ही चालू असते. त्याच्यानंतर आपण थर्मोफिलिक फेज कडे वळतो, आपण म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर ह्याच्यामध्ये काय होतं, टेम्परेचर फटाफट म्हणजे कम्पॅरेटिव्हली फास्ट लवकर वरती जातं, जास्त टेम्परेचर होतं. का, कारण की ह्याच्यामध्ये फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहे, स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, ह्याचं ब्रेकडाऊन होतं. अँड ह्या ब्रेकडाऊनमुळे ही प्रोसेस एकदम फास्टर होते, जिथे मेटाबॉलिक ऍक्शन्स मायक्रो ऑर्गॅनिझमची जास्त फास्ट झाल्यामुळे ह्याचं टेम्परेचर अजून वाढतं आणि ह्या टेम्परेचरला जेवढे काही त्या सगळ्या कचऱ्यामध्ये प्रेझेंट असणारे प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, ते लवकर डिकम्पोज व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आहे मॅच्युरेशन फेज. ह्याच्यामध्ये परत एकदा टेम्परेचर कूल डाऊन होतं आणि मेझोफिलिक मायक्रो ऑर्गॅनिझम पुन्हा ऍक्टिव्ह बनतात आणि ह्याच्यामध्ये पुन्हा डिग्रेडेशन हळूहळू स्लोअर स्टेजला येतं आणि ह्या सगळ्या फेज, ह्या 3ही फेजेस साधारण 25 ते 30 दिवसामध्ये पूर्ण होतात. साधारण थर्मोफिलिक फेज ही मधली 7 दिवसाची फेज आहे ती थर्मोफिलिक फेज असते. असंही होऊ शकतं थर्मोफिलिक फेज मध्ये की समटाइम्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की त्यांना म्हणजे इन्क्रीज टेम्परेचरमुळे काही चांगले बॅक्टेरिया सुद्धा मरू शकतात. त्याच्यामध्ये मग ह्या स्टेजला काय करायचं, तर थर्मोफिलिक स्टेजला जेव्हा आपल्या कचऱ्याचं विघटन व्हायला होणं स्टँड होतं किंवा तिथे तो बेड आपण लावतो, तर त्यावेळेस त्याला एरेशन होणं जास्त आवश्यक आहे. म्हणजेच तो कचरा टर्न अप करणं, त्याचं कचऱ्याला मोठे मोठे बेड लावले असतील तर त्याला मोठ्या पावड्याने म्हणा, याच्याने काही टूल्स वापरून त्याची तो हलवणं आवश्यक आहे. आणि असं आपण जर का केलं तर त्याच्यामध्ये डॅम्पनेस पण येणार नाही, इन्क्रीज्ड टेम्परेचरमुळे त्याच्या आतमध्ये चांगले बॅक्टेरिया सुद्धा सगळे मरून जाणार नाही. एरेशन मिळाल्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी होईल आणि मग हळूहळू परत बॅक्टेरियाची ऍक्टिव्हिटी चांगली होईल. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही मगाचपासून जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणताय ते दिसतात कसे, तर या स्लाइड मध्ये तुम्ही बघू शकता हे ऍक्टिनो ऍसिड्स आहेत, हे काही फंगल एलिमेंट्स आहेत आणि हे बॅक्टेरियाच्या कॉलनीज आहेत. तर अशा प्रकारचे हे मायक्रो ऑर्गॅनिझम साधारण त्याच्यामध्ये असतात. हे सगळं मायक्रोस्कोपिक मॅग्निफाईड
इमेजेस आहेत 1000 टाइम्स मॅग्निफाय केलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल की आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आम्ही कुठून आणणार, हे की नाही, की आपण कुठून आणणार, आणि म्हणजे निसर्गामध्ये अशी कुठली व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये हे आपोआप होतं. तर निसर्गामध्ये जो माती नावाचा एलिमेंट आहे, जो माती नावाचा घटक आहे, त्याच्यामध्ये हे कल्चर ऑलरेडी प्रेझेंट असतं. ह्या मातीमध्ये हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स योग्य प्रमाणामध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती पडलेला सगळा कचरा हा ते आपोआप खातात आणि त्याचं चांगलं फर्टाईल असं खत बनवतात, चांगली माती बनवतात. म्हणजे जर का माणसाने काहीही केलं नाही तर बायोकंपोस्टिंग होणार आहे का? तर नक्की होणार आहे. उलट बायोकंपोस्टिंग ह्युमन इंटरफेरन्स नसला तरच चांगलं होणार आहे. पण मग अशा प्रकारे जेव्हा आपण आता शहरांमध्ये पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेशनमुळे खूप जास्त कचऱ्याची समस्या निर्माण झालेली आहे. एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट असलेल्या पॉप्युलेशनमुळे जो काही एकाच ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये कचरा निर्माण होतो, मग अशा ठिकाणी ह्या कचऱ्याची व्यवस्था लावण्यासाठी कल्चर तयार केले जातात. आणि मग हे बायोटेक्नॉलॉजिकल लॅब्समध्ये ह्याचं काही कॉम्बिनेशन बनवलं जातं, ज्याच्यामध्ये जे काही युजफुल बॅक्टेरिया आहेत, म्हणजे जे उपयोगी बॅक्टेरियाज आहेत आणि काही बायोकेमिकल्स यांचा कॉन्सोर्शिया बनवला जातो, ज्याच्यामध्ये बॅसिलस बॅक्टेरिया, ऍक्टिनोमायसिड, सेल्युलोमोनास, ट्रायकोडर्मा, ऍस्परजिलस फंगाय हे सगळे घटक एकत्रित असतात. आणि हा जो कॉन्सोर्शिया तयार केला जातो बायोटेक्नॉलॉजिकल लॅब्समध्ये, तो वापरून मग आपण मानवी प्रयत्नांनी अशा प्रकारे बायोकंपोस्टिंग करू शकतो. आता ह्याच्यामध्ये 2 घटक पण अतिशय महत्वाचे आहेत, ब्राऊन अँड ग्रीन मॅटर. म्हणजे अक्षरशः ते कुठल्या रंगाने दिसतात त्याच्यावरनं आपण त्याच्यावरनं हे ठरवलं जातं. ब्राऊन म्हणजे काय, तर असे घटक की जे कार्बनमध्ये, ज्यांच्यामध्ये कार्बन जास्त आहे. मग त्याच्यामध्ये डेड लिव्स म्हणजे आपण पालापाचोळा आहे, नंतर आपण जे लाकडाचा भुसा निघतो तो आहे, वाळलेलं गवत आहे, काही झाडांच्या फांद्या वगैरे पडतात तर ते आहे, ट्विग्स आहे. तर हे जे काही आहे ह्याला म्हणायचं ब्राऊन मॅटर, की जे ब्राऊन मॅटर कार्बन, ज्याच्यामध्ये कार्बन भरपूर आहे, जिथे कार्बन आला तिथे त्या घटकाला एनर्जी मिळते. नंतर नायट्रोजन सारखा जो घटक आहे, ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाल्याचा कचरा आहे, फ्लोरल वेस्ट आहे, फोलिएज म्हणजे हिरवी पानं असं आपण म्हणतो, जी हिरवी पानं आहे ती, नंतर फळांचा कचरा, ह्या सगळा प्रकार आहे तो येतो ग्रीन मॅटरमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये नायट्रोजन जास्त प्रमाणामध्ये आहे. मी मगाशी म्हटलं तसं कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो कसा असला पाहिजे, तर 30:1 हे सगळ्यात आयडियल प्रमाण आहे. परंतु 25:1 आणि 30:1 ह्याच्यामध्ये जरी त्याचं प्रमाण असलं, रेशो असला तरी चालणार आहे. हे असा रेशो मेंटेन ठेवला तर खूप चांगल्या पद्धतीने कंपोस्टिंगची प्रोसेस होऊ शकते. तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं कार्बन हा काय करतो, तर सूक्ष्म जीवांना ऊर्जा देतो आणि नायट्रोजनमुळे न्यूट्रिशन मिळतं, आणि ह्या दोन्हींच्या व्यवस्थित कॉम्बिनेशनमुळे ही कंपोस्टिंगची प्रोसेस आहे ही रॅपिडली होते. जर का कार्बन जास्त झाला तर काय होईल, तर कार्बन जास्त झाला तर तो काय होईल, कंपोस्टिंगची प्रोसेस स्लोअर डाऊन करेल, ती हॅम्पर होईल ती प्रोसेस. एनर्जी जास्त झाली त्याच्यामध्ये, पण ती एनर्जी पुढे हे करायला, युटिलाइज करायला तेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही आहेत. तर तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स निर्माण करायला जी मधली फेज जाते त्याच्यामध्ये ती प्रोसेस स्लोअर डाऊन होणार. इन्क्रीजिंग नायट्रोजन काय होणार, जर का नायट्रोजन जास्त असेल तर काय होणार, अमोनिया आणि असे काही टॉक्सिक कंपाऊंड्स आहेत ते तिथे तयार होणार आणि त्याच्यामुळे फाऊल स्मेल येणार. मॉइश्चर लेवल पण आपल्याला 40, 50 ते 60 याच्यामध्येच असली पाहिजे. मॉइश्चर लेवल पण जर का जास्त असेल, अबव्ह 60% जर का मॉइश्चर लेवल गेली तर त्याच्यामधनं ऑक्सिजन कमी होईल, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल आणि जे आपल्याला नको आहे. तसंच जर का मॉइश्चर लेवल कमी असेल तर काय होईल, त्याच्यामध्ये डॅम्पनेस येईल आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा ही कंपोस्टिंगची प्रोसेस आहे ती हॅम्पर होणार, त्याचा रेट आहे तो कमी होणार. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं नाही आहे. बिग नो म्हणजे बऱ्याच वेळेला शहरांमध्ये आपण बघतो बरंचसं अन्न वेस्ट जातं, त्याच्यामध्ये मग बरेचसे फॅट्स असतात, ऑइल असतं, मीठ, फिश बोन, डेअरी प्रॉडक्ट्स, हे जसेच्या तसे सुद्धा आपण बऱ्याच वेळा बघितले की टाकले जातात. तर ह्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये पेस्ट होणार, म्हणजे काय तर रोडन्स, फ्लाईज अशा ह्यांचा उपद्रव आपल्याला तिथे निर्माण होऊ शकतो. बरेच वेळेला घरी जे पेट अॅनिमल असतं त्याचं वेस्ट सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलं जातं, जे रेकमेंडेड नाही आहे. कारण की
पेटमध्ये असलेल्या त्यांच्या वेस्टमधनं तिथे पोहोचणारे जे काही पॅरासाइट्स आहेत, डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया आहे किंवा व्हायरसेस आहे, हे त्याच्यानंतर जे जैविक खत तयार होतं त्याच्यामधनं सुद्धा पुढे जाऊ शकतात आणि जे आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या तब्येतीसाठी, सगळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. आता हे सगळं करत असताना तुम्ही म्हणाल की आम्ही कुठे करायचं, तर आपल्या शहरामध्ये जर तुम्ही आता सुद्धा जे कोणी इथे आता आपलं हे सेशन ऐकताय, तुम्ही आजूबाजूला तुमच्या बघा की तुम्हाला माती हा घटक जवळच्या जवळ कुठे दिसतोय, नियरेस्ट तुमच्या जवळ माती ही कुठे दिसते, कारण की बायो कंपोस्टिंगसाठी माती आवश्यक आहे. मग मातीमध्ये जे एन्व्हायरमेंट आहे ते आपण घरात कुठे क्रिएट करू शकतो का, तर पर्यावरण दक्षता मंडळाने खूप सुरुवातीच्याच काळामध्ये अशा प्रकारची ही मॅजिक बकेट डिझाईन केली, ज्याच्यामध्ये हे जे डिझाईन आहे हे साधारण आपल्याकडे 25 लिटरचा जो ड्रम असतो त्याचं डिझाईन आम्ही केलेलं आहे. वरती जिथे जिथे जाळी दाखवलेली आहे तिथे तिथे त्याला होल आहेत आणि त्याला जाळी बसवलेली आहे, वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी. इथे दिलेल्या प्रत्येक लेअरचा स्वतःचा काही ना काहीतरी रोल आहे, ज्याच्यामध्ये जर का विटांचे तुकडे आहेत, हे बगास आहे, ड्राय लिव्ज आहे, हे सगळे काय करणार, मॉइश्चर आहे, जे कचऱ्यामधलं, ओल्या कचऱ्यामधलं एक्सेस मॉइश्चर आहे ते शोषून घेण्याचं काम करणार. त्याच्यानंतर बगासमध्ये काय असतं, जी काही शुगर थोडीफार राहिलेली असते, जर का आता फॉर एक्झाम्पल ही मॅजिक बकेट माझ्या घरी आहे आणि 15 दिवस मी कुठेतरी बाहेरगावी गेले, मग मी त्याच्यात कचराच टाकला नाही, तर त्याच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम उपाशी राहतील, मग त्यांना अन्नाचा स्रोत राहावा म्हणून हा बगासची जी लेयर आहे ती तेव्हा उपयोगी पडणार आहे. तर असं प्रत्येक लेअरचा इथे काही ना काहीतरी रोल आहे. कॅटल मॅन्युअर म्हणजे आपण शेणखत म्हणतो ते ह्याच्यामध्ये टाकलेले, तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये शेणामध्ये खूप जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. बायोकल्चर म्हणजे काय, तर बायोकल्चर आपण त्याला औषधी माती असं म्हणतो, दुसरं तिसरं काही नाही नसून अशा प्रकारे विघटन केलेलीच माती आहे, तीच तुम्ही पुन्हा वापरू शकता. किंवा एखाद्या तुमच्याकडे हे नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळाजवळची माती सुद्धा तुम्ही ऍज अ बायोकल्चर म्हणून वापरू शकता. या सगळ्यामध्ये वरती कचरा टाकल्यानंतर, म्हणजे ह्या लेअर वरती कचरा टाकल्यानंतर त्या कचऱ्याचा सगळा सरफेस एरिया ह्या बायोकल्चरने माखलेला असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पाणी शिंपडलं तर तुमची ही प्रोसेस खूप छान घरी होऊ शकते. आपल्या शहरी वातावरणामध्ये जिथे जागेची कमतरता आहे अशा ठिकाणी आपल्या गॅलरीतल्या एखाद्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये ही मॅजिक बकेट खूप छान पद्धतीने होऊ शकते. त्याच्यासाठी तुम्ही अजून कुठले वेगवेगळे कंटेनर वापरू शकता कंपोस्टिंगसाठी, तर हे सगळे वेगवेगळे कंटेनर आहेत जे अगदी तुम्ही घरामध्ये काही वेस्ट जाते त्याच्यापासून पण काही वापरू शकता. मातीची कुंडी किंवा मातीचे आपले माठ असतात घरी, जर का तो माठ गळायला लागला किंवा त्याचा नळ खराब झाला तर तो माठ सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता, कारण की माठ हा ऑलरेडी पोरस आहे, त्याच्यामुळे त्याला वेगळं छिद्र एरेशनची वेगळी व्यवस्था करायची आवश्यकता नाही. ही जी कुंडी दाखवली आहे झाडं लावण्याची कुंडी, ही पण मातीची कुंडी वापरली तर खूप चांगली पद्धतीने त्याच्यामध्ये कंपोस्टिंग होऊ शकतं. आणि हे बाकीच्या तर गोष्टी तुम्हाला सगळ्यांना परिचयाच्या आहेत. याच्यामध्ये काय काय कंपोस्ट होऊ शकतं, तर इथे ह्या स्लाइडमध्ये दिलेलं सगळं ह्या बकेटमध्ये कंपोस्ट होऊ शकतं, त्याचं खतामध्ये रूपांतर होऊ शकतं. त्याच्यामध्ये पालापाचोळा आला, आपलं चहा कॉफीचा जो गाळ निघतो तो आला, भाजीपाल्याचा कचरा आला, फुलं आली, शिळं उरलेलं अन्न असेल तर ते सुद्धा या बकेटमध्ये जातं. थोडी प्रिकॉशन घ्यायला लागते. कसं असतं, तान्हं बाळ असतं, त्याला तान्हं बाळाला तुम्ही डायरेक्टली वरण भात खायला घालत नाही ना, त्याला आपण थोडंसं मिक्सरमधनं काहीतरी बारीक करतो, थोडंसं पेस्ट बनवतो आणि मग ती खायला घालतो. तसंच या बकेटचं पण आहे. सुरुवातीला तिच्यावरती खूप सारा भडीमार करायचा नाही, कचऱ्याची सवय लावायची. सुरुवातीला जो कचरा टाकू तो जर का स्लरी स्वरूपात टाकला तर जास्त चांगलं. त्याच्यानंतर तुम्ही जो काही कचरा टाकाल तो शक्यतो थोडा कापून टाकलात, बारीक कापून टाकलात तर अजून चांगला तुम्हाला रिझल्ट मिळतील. तर डूज फॉर युझिंग मॅजिक बकेट ह्याच्यामध्ये तुम्हाला तेच सांगितलं गेलंय की तुम्हाला छोट्या छोट्या कचरा म्हणजे कचऱ्याचं मोठं स्वरूप असेल तर त्याला बारीक केलं तर जास्त चांगले तुम्हाला रिझल्ट मिळतील. ही जी बकेट आहे ही आपल्याला सावलीमध्ये ठेवायची आहे, पण तरी सुद्धा तिथे हवा खेळती पाहिजे, कारण की हवा ह्याच्यासाठी खूप आवश्यक आहे. थोडंफार वॉटर स्प्रिंकल करायचे. जेव्हा आपण पाणी घाला म्हणतो ना तेव्हा मला खूप भीती वाटते. आपल्याकडे सवय लोकांना असं मग घ्यायचा, मग भरून पाणी बसाबस घालायचं, तर
असं न करता पाणी आपल्याला शिंपडायचं आहे हातामध्ये, आपल्या तळव्यावरती मावेल एवढं पाणी घेऊन ते असं शिंपडायचं आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर एरेशन असणं आवश्यक आहे. तिथे ह्या स्लाइडमध्ये हा रॉड दिसतोय बघा, तर रोजचं ह्या कचऱ्याला थोडंसं ढवळायचंय आपल्याला. ओके, का तर आपली जी काही औषधी माती आहे तिचा आणि ह्या कचऱ्याचा संपर्क आला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामधले जे सूक्ष्मजीव आहेत ते त्या कचऱ्याला खाण्यासाठी उद्युक्त होतील. काही डोंट्स आहेत की जे करायला नाही पाहिजे. उदाहरणार्थ काय, अशी बकेट जर घरी मेंटेन करतो आहोत तर ह्या बकेटमध्ये कुठल्याही प्रकारे मसाल्याचे पदार्थ, तेलयुक्त पदार्थ, आंबट पदार्थ ह्या बकेटमध्ये घालायचे नाही. का? कारण की मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ते चालत नाही. आपलं असतं ना, मला ही भाजी नको ती भाजी नको, तसं मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्सला मसालेदार पदार्थ, खूप तेल असलेले पदार्थ चालत नाहीत. त्याच्यामुळे काय होणार, मायक्रो ऑर्गॅनिझम्स मरून जाणार आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्सची संख्या जर का कमी झाली तर आपलं कंपोस्टिंग हॅम्पर होणार, कंपोस्टिंगचा रेट आहे तो स्लो डाऊन होणार. शक्यतो तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर नॉनव्हेजचा वेस्ट आहे तो त्याच्यामध्ये नाही टाकलं तर जास्त चांगलं, कारण की परत एकदा छोट्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण हे क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला कठीण जाईल अशा गोष्टी आपण शक्यतो त्याच्यामध्ये ऍड नको करायला. खूप जास्त पाणी टाकणं अजिबात म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही सजेस्ट करत नाही. चिखल त्याच्यामध्ये करायचं नाही आहे आपल्याला. जो काही तेलाचा गाळ आहे तो पण आपण एकदा वॉश करून घेतलात तर जास्त चांगलं, म्हणजे त्याच्यातलं शुगर कंटेंट आहे ते निघून जाईल आणि जेणेकरून तुमच्या बकेटमध्ये कुठल्याही प्रकारे मुंग्या होणार नाहीत. ओके, कुक्ड फूड, जे काही अन्न उरतं, शिळं अन्न, ते असं जर का चाळणीवरती घेऊन गाळणीमध्ये घेऊन जर का तुम्ही असं वॉश केलं तर त्याच्यावरती असलेले मसाले, तेल, मीठ हे सगळं निघून जाईल आणि मग ते तुम्ही त्याच्यामध्ये बकेटमध्ये ऍड केलं तर चालणार आहे. हे जेव्हा आपण हे आधीचं बघितलं तेव्हा हे आपण घरी करू शकतो अशी पद्धत आहे. पण जेव्हा सोसायटी लेवलला, उदाहरणार्थ आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी कंपल्सरी केलं आहे की 100 फ्लॅटपेक्षा जास्त सदनिका असतील एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये तर त्यांनी स्वतःच्या कचऱ्याची स्वतः विल्हेवाट लावायची आहे. तर हा असाच एक प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये स्वतःची विल्हेवाट ते स्वतः लावतात. असा एक डोंबिवलीतलाच हा उपक्रम आहे ज्याचे हे ऍक्च्युअल रिअल फोटो आहेत. तुम्ही बघू शकता हे मोठे मोठे असे चेंबर्स बनवलेले आहेत आणि प्रत्येक चेंबरच्या इथे खाली माझा ऍरो तुम्हाला दिसत असेल तर इथे त्याला होल आहे. ओके, आणि अशा प्रकारे जेव्हा हे पीट बनवले जातात, हे खड्डे बनवले जातात किंवा अशा प्रकारे हे चेंबर्स बनवले जातात तेव्हा एका बाजूला कुठल्या तरी बाजूला त्याचा स्लोप घेतलेला असतो. स्लोप म्हणजे उतार दिलेला असतो, जेणेकरून त्याच्यामध्ये खाली जे काही लिचेड्स किंवा जे काही लिक्विड फॉर्म मध्ये तयार झालेलं असतं ते त्याच्यातनं बाहेर येतं आणि मग बाहेर आलेलं सुद्धा ते आपण एकत्रित गोळा करून पुढे कल्चर म्हणून आपण ते वापरू शकतो. तर हे सोसायटी लेवलचं बनवलेली अशी ही एक सिस्टीम आहे, बांधलेली ही सिस्टीम आहे. ह्याच्यामध्ये साधारण आपण प्रत्येक दिवसाचं डेट वाईज आपण ह्याच्यामध्ये कचरा टाकत गेलो तर साधारण पहिल्या 7 दिवसांचा कचरा समजा पहिल्या खड्ड्यामध्ये टाकला, नंतरच्या 7 दिवसांचा नंतरच्या सेकंड खड्ड्यामध्ये टाकला, त्याच्यानंतरच्या 7 दिवसांचा या खड्ड्यामध्ये टाकला, तर जेव्हा परत एकदा पहिल्या खड्ड्याची वेळ येईल तेव्हा ह्याच्यातलं सगळ्याचं खतामध्ये रूपांतर झालेलं असेल. अशी ही साधारण व्यवस्था सोसायटी लेवलच्या कंपोस्टिंग मध्ये बनवली जाते. असाच हा पण एक कंपोस्टचा खत प्रकल्प आहे जिथे तुम्ही बघू शकता असे जे काही पीठ बनवलेले आहेत ते आहेत. हे झालं आपल्या शहरामध्ये सोसायटी लेवलला आपण बनवतो त्याची व्यवस्था. ही जी हिप मेथड आहे म्हणजे असे ढीग लावून ठेवायचे, हे साधारण ह्या मेथड्स आहेत ह्या साधारण आपल्याकडे गावागावांमध्ये जिथे खुली जागा भरपूर आहे किंवा शेतीचा जर का कचरा असेल अशा ठिकाणी हिप मेथड खूप पडते. याच्यावरती अशा प्रकारे हे हीप लावून उतरते असे हीप लावायचे, त्याच्यावरती कल्चरची फवारणी केली आणि त्याला 7 ते 10 दिवसांनी जर का त्याला हलवलं, टर्न अप केलं, वरचा कचरा खाली आणि खालचा कचरा वरती असं केलं तर साधारण 30 ते 40 दिवसामध्ये या पूर्ण हीपचं विघटन झालेलं असतं या कचऱ्याचं आणि त्याचं छान आपल्याला खत मिळतं. तर हे सगळं आहे कंपोस्टिंग विषयी. बायो कंपोस्टिंग हा विषय तसा बघायला गेलं तर खूप सोपा आहे. बरेच जण ह्याच्यामध्ये अनेक प्रयोग सातत्याने करत असतात. माझ्या ओळखीचे तर असे बरेच जण आहेत की ते बरेच वेळेला
नवीन नवीन काही काही गोष्टी ट्राय करतात आणि मलाही सांगतात की हे असं केलं तरी चालतंय बरं का, आणि हे असं नाही, हे केलं तर असा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे हे नाही करायचं. असे ही काय म्हणू आपण, स्व शिक्षणाची प्रोसेस आहे. आपण जेवढं करत जाऊ त्याच्यामध्ये आपणही शिकत जातो की हे करायला नको, हे करायला, हे केलं तर चालतं. तर ह्या गोष्टी स्वतः केल्यानंतरच आपल्याला समजतील. त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे स्वतःची बकेट किंवा स्वतःच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था स्वतःच्या घरी निर्माण करा, जेणेकरून आपला कचरा आपल्या घराच्या बाहेर जाणार नाही आणि छान तयार झालेल्या काळ्या सोन्यामध्ये सुंदर आपली बाग फुलवा, जेणेकरून त्याचा पूर्णपणे नीट विनियोग होईल. याविषयी कोणालाही काहीही माहिती हवी असेल तर तुम्ही हा खाली दिलेला नंबर आहे, आपला खुली पर्यावरण शाळेचा नंबर आहे, त्याच्यावरती फोन करू शकता. पर्यावरण.org ही आपली वेबसाईट आहेच. आपला ईमेल आयडी ही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आम्हाला व्हिजिट करू शकता. काही प्रश्न असतील तर नक्की सांगा, आणि काही कळलं नसेल, काही क्वेरीज असतील किंवा कशा पद्धतीने करायला हवं असंही काही असेल तरी पण तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद रुपाली मॅडम, आपण खूप चांगल्या पद्धतीने आमचे मार्गदर्शन केले आहे. आता आपण काही प्रश्न घेऊया. अंजू तपारिया या मॅडमने विचारलाय की ऊसाचे चिपाड नसेल तर काय करावे? ऊसाचं चिपाड नसेल तरी चालणार आहे. तुम्ही त्याच्याऐवजी नारळाच्या झावळ्या म्हणजे नारळाच्या शेंड्या ज्या निघतात ना त्या घातल्या तरी चालणार आहे. आणि ऊसाचं चिपाड आपण का सजेस्ट करतो की ऊसाच्या चिपाड मध्ये आपण ऊसाचा रस काढल्यानंतर डायरेक्टली ते चिपाड आपण वापरत नाही, ते आपण वॉश करतो, वाळवतो आणि मग आपण आपल्या मॅजिक बकेटमध्ये ते ऍड करतो, जेणेकरून त्याच्यामुळे मुंग्या त्याच्यामध्ये होत नाहीत आणि ते एनर्जीचा सोर्स राहतं. पण नारळाच्या शेंड्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्या तरी चालणार आहे. थँक्यू मॅम. धन्यवाद रुपाली मॅडम. अंजू मॅडम अजून विचारतायत की हीप मेथड बद्दल तुम्ही काही अजून माहिती देऊ शकता का? हीप मेथड मध्ये सुरुवातीला जेव्हा आपण बेड लावतो तेव्हा खाली साधारण खालचा थर जो आहे त्याच्यापासून जेव्हा सुरू करतात तर ऍग्रिकल्चरल वेस्ट साठी वापरला जाणारी मेथड आहे ही. तर ऍग्रिकल्चरल वेस्ट त्याच्यामध्ये गायींचं म्हशींचं मलमूत्र आणि शेतीमधला जो काही वेस्ट मटेरियल जे उरलेलं असतं ते साधारण अल्टरनेट कॉम्बिनेशन मध्ये त्याचे हीप लावतात, त्याच्यावरती थोडीफार माती पण घालतात आणि मलमूत्र त्याच्यामध्ये गायींचं म्हशीचं असल्यामुळे वेगळी कल्चरची फवारणी करायची गरज नसते. पण आजकाल शेतकऱ्यांना पण फास्ट गोष्टी हव्या असतात, त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं बायोटेक्नॉलॉजिकल लॅब्स मध्ये जे कॉन्सर्शिया बनवतात त्याचं डायल्यूट फॉर्म मध्ये कल्चर त्याच्यावरती फवारणी केली जाते. आणि साधारण हीप मेथड ही पावसाळ्यामध्ये वापरत नाहीत कारण की पाणी खूप धरतं त्याच्यामध्ये, आणि ही नॉर्मली हिवाळा आणि उन्हाळा ह्या दोन ह्याच्यामध्ये करण्याची मेथड आहे. त्याच्यामध्ये रिझल्ट येण्यासाठी 40 ते 60 दिवस लागू शकतात, पण एकाच वेळी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती तयार होणारं हे खत पुन्हा शेतकरी आपल्या ह्याच्यासाठी वापरू शकतो. ह्याच्यामध्ये ना शक्यतो कंपोस्टिंग ही अशी मेथड आहे की आपण त्याच्यामध्ये जास्त इंटरफेअर नाही केलं तर जास्त चांगलं. हीप मेथड मध्ये सुद्धा तसंच आहे, फक्त त्याला टर्निंग करणं आवश्यक आहे. टर्निंग जर का आपण 15 दिवसांनी 20 दिवसांनी टर्निंग केलं त्या कचऱ्याचं तर त्याच्यामध्ये हवा खेळती राहील आणि मग थर्मोफिलिक फेज आहे ती ब्रेक होईल आणि मग त्याच्यामधनं चांगलं कंपोस्ट तयार होईल. धन्यवाद. संजीव जोशी सर, आपण आपला प्रश्न माईक अनम्यूट करून विचारू शकतो. ओके, थँक्यू. ऍक्च्युली मी मागचे बरेच वर्ष घरी कंपोस्ट बनवतो. ती माठामध्ये ताक आणि गोळ वगैरे सगळं वापरून आणि ओला आणि सुका कचरा. तर माझ्या वाचनाप्रमाणे कार्बन नायट्रोजन रेशिओ जो आहे CN रेशिओ तो आपण असे घरगुती आपण करतो तर त्या कंपोस्टमध्ये तो CN रेशिओ थोडा कमी असू शकतो आणि मग ते कंपोस्ट जेव्हा मी झाडांसाठी वापरतो तेव्हा मग त्याला मला काही ऍडिशनल सप्लिमेंट्स टाकावे लागतात. तर हे टाकावे लागू नयेत म्हणून कंपोस्ट बनवताना काही काळजी घेता येईल का, हा माझा प्रश्न. ऍक्च्युली सर कसं आहे, आपण आपल्या घरच्या बकेटमध्ये किंवा घरी तुमचं जे कंपोस्ट युनिट आहे त्याच्यामध्ये कुठला कचरा जातो तर तुम्ही ऋतुमाना परत्वे जे काही आपल्याकडे अवेलेबल असतात तशी फळं आणि तशा भाज्या
यांचा कचरा आपण त्याच्यामध्ये टाकतो. आता ह्याच्यामध्ये ना कार्बनचं प्रमाण खूप कमी असतं. जे काही आपण त्याच्यामध्ये टाकतो त्याच्यामध्ये नायट्रोजनचंच प्रमाण जास्त असतं, कार्बनचं प्रमाण कमी असतं. म्हणून पिरियॉडिकली त्याच्यामध्ये थोडाफार लाकडाचा भुसा त्याच्यामध्ये तुम्ही टाकणं आवश्यक आहे. लाकडाचा भुसा जरी तुम्हाला नाही मिळाला समजा टाकायला, तर आपण आपल्याकडे घरी कणिक असते, ती कणिक जर का चाळली जर का तुम्ही, तर तो जो कोंडा असतो ना वरती, तो जरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकला तरी त्याचं कार्बनचं प्रमाण चांगलं होईल. अगदीच काही नसेल तर गळून पडलेले जे काही पालापाचोळा असतो, तो पालापाचोळा सुद्धा तुम्ही म्हणजे वाळलेली पानं जरी तुम्ही त्याच्यामध्ये पिरियॉडिकली ऍड केली थोडीफार, तरी सुद्धा कार्बनचा रेशो, कार्बन नायट्रोजनचा रेशो चांगला होईल आणि मग तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील त्याच्यातनं. अच्छा, थँक्यू. आंब्याच्या पेटीमध्ये जे गवत घालतात हा, ते वापरलं तर चालेल का? हो, तेही वापरलं तर चालेल. थँक्यू. येस. धन्यवाद रुपाली मॅडम. संजय जोशी सरांचा प्रश्न आहे, जंगलामध्ये गळून पडलेल्या पानांचा कचरा, मृत प्राण्यांची शरीरे यांचे जैविक विघटन निसर्गतः होतं का? प्रश्नच नाही. तीच तर खरं निसर्गाची शाळा आहे. हे निसर्गतः निसर्गाची काळजी घेतो, त्याच्यामुळे निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीची विल्हेवाट निसर्गच लावतो. आणि म्हणूनच तर आपल्याला जंगलामध्ये गेलं तर कधीही कचऱ्याचा वास येत नाही. कुठेही मृत प्राण्याचा, आपल्याला शहरामध्ये एखादा मृत प्राणी आढळला तर त्याची किती दुर्गंधी पसरते, तेवढी दुर्गंधी जंगलामध्ये येत नाही. कारण की त्याच्यावर जंगलामधलं ऑलरेडी फर्टाईल जे सॉइल आहे त्याच्यामध्ये असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स खूप रॅपिडली ह्या सगळ्या गोष्टींवरती ऍक्शन घेतात आणि त्याच्यामुळे तो जो काही कचरा आहे त्याचं जैविक खतामध्ये रूपांतर होतं. त्याच्यामुळे आपल्याला तिथे कचरा दिसत नाही. धन्यवाद. आता प्रल्हाद बोडके सर, आपण आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. रुपाली मॅडम नमस्कार. मला एक विचारायचं होतं, आपण बायो कंपोस्टिंग करताना त्यामध्ये आंबट पदार्थ टाकले तर त्याच्यामुळे बायो कंपोस्टिंगवर काय परिणाम होतो? बऱ्याच वेळा ऐकलेलं की आंबट पदार्थ त्यात टाकू नये, म्हणजे उदाहरणार्थ लिंबू, टोमॅटो किंवा इतर काही अन्य पदार्थ. बायो कंपोस्टिंग मध्ये मी मगाशी म्हटलं तसं आपले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते सेन्सिटिव्ह आहेत. त्यांना मसालेदार, ऑइली आणि आंबट पदार्थ चालत नाहीत. त्याच्यामुळे आंबट पदार्थ कुठलेही घातले तर त्याच्यावर ऍसिडिक रिॲक्शन सुरू होते. हेच जर का लिंबू आहे ते आपण कुकरचं सरफेस स्वच्छ व्हायला लिंबू टाकतात, म्हणजे वापरलेल्या लिंबाचं साल हे आपण कुकरमध्ये टाकतो. तर तसं साल तुम्ही जर का आपल्या कंपोस्ट युनिटमध्ये टाकलं तर चालणार आहे. परंतु लोणच्याच्या डायरेक्ट फोडी किंवा म्हणजे लिंबू डायरेक्टली लिंबू ज्याच्यातनं रस काढलेला नाही आहे, अशा जर का गोष्टी तुम्ही टाकल्या तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सला त्याच्यावर परिणाम होतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स मरतात आणि त्याच्यामुळे ती कंपोस्टिंगची प्रोसेस आहे ती स्लो होते. त्याच्यामुळे जर का तेच तुम्ही वॉश करून टाकलं, म्हणजे लिंबू तुम्हाला म्हटलं तसं कुकरमध्ये हे आपण टाकतो तसा गरम करून जर का टाकलात तर तो डायरेक्टली कंपोस्टमध्ये जाऊ शकतो. लोणच्याच्या फोडी असतात त्या वॉश करून टाकल्या तरी चालतील. टोमॅटो आहे तो डायरेक्टली टाकला तरी चालणार आहे. ह्याच्यामध्ये संत्री आणि मोसंबीची साल शक्यतो टाकत नाहीत. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड जास्त असतं आणि ते परत एकदा मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरती प्रक्रिया करतं. त्या संत्री आणि मोसंबीच्या सालींपासून आपण बायो एन्झाईम बनवू शकतो. त्याच्यामुळे जे काही आपण घरी वापरतो त्याचा विनियोग आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावू शकतो. धन्यवाद मॅडम. आणि कांदा आणि लसूण? कांदा लसूण चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, थँक्यू. धन्यवाद. वैशाली फडके यांचा प्रश्न आहे, CO2 आणि N2 चं प्रमाण बरोबर आहे हे कसं कळेल? आता हे प्रमाण आपल्याला कळायला म्हणजे हे मी का सांगितलं, मोठ्या प्रमाणावर जिथे ही प्रोसेस केली जाते, कारण की आपल्याकडे आता बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत की ज्या कमर्शियली तुम्हाला कंपोस्टिंग करून देतात किंवा त्यांचे काही यंत्र असतात, ती यंत्राद्वारे तुम्हाला ते करून देतात. तर त्यांच्यासाठी हा कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन ठेवणं आवश्यक असतं, जास्त आवश्यक असतं. आपल्याला कसं कळेल तर मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला होता, मी झाडांना घातलं तर ते झाडांना घातलं तर एवढा परिणाम दिसत नाही. कारण आपण जो डोमेस्टिक वेस्ट जो असतो म्हणजे घरगुती जो कचरा असतो पालेभाज्यांचा,
फळांचा, त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त येतं, कार्बनचं प्रमाण जास्त येत नाही आणि त्याच्यामुळे जर ते आपण झाडांना घातलं तरी आपल्याला म्हणावा तेवढा परिणाम दिसत नाही. म्हणून मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं कार्बन कंटेंट आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करायचा. आता तुमची जर का म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन हे अगदी आपण असं मोजू शकत नाही त्याच्यातलं, पण त्याचे जे आफ्टर इफेक्ट्स आहेत, जे झाडांना घातल्यानंतर मिळणारे रिझल्ट, त्याच्यावरनं तुम्हालाच कळेल की हे बरोबर होते की नाही. अदरवाईज तुमचं खत 30व्या किंवा 30 ते 40व्या दिवसामध्ये होत असेल तर तुमची प्रक्रिया अगदी चांगली चालू आहे. त्याच्यामध्ये वेगळी काही ढवळाढवळ आपण करायला नाही पाहिजे. धन्यवाद. रागिनी भावे यांचा प्रश्न आहे, उंदीर आणि पालींपासून याचे संरक्षण कसे करावे? ओके. जर का तुम्ही खरकट अन्न जास्त घातलं तर त्याच्यामध्ये उंदीर होणार. खरकट अन्न त्याच्यामध्ये घातलं नाही, ते जर का वॉश करून घातलं तर त्याच्यामध्ये उंदीर होत नाहीत. गेली 10 ते 12 वर्ष मी स्वतः हे घरी करते आहे. मला कधी उंदरांचा किंवा पालीचा त्रास जाणवलेला नाही आहे. आपण ते चांगलं मेंटेन ठेवलं, घर वापरत राहिलं सातत्याने, तर असा काही प्रश्न येण्याचा म्हणजे नाही होत असा काही प्रॉब्लेम. फक्त शिजवलेलं अन्न डायरेक्टली टाकू नका, ते वॉश करा, वॉश करून टाका. त्या शिजवलेल्या अन्नाच्या वासामुळे काही हे जे पेस्ट आहेत ते तिकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. धन्यवाद. दुसरा प्रश्न आहे, गणपती मंदिरातल्या निर्माल्य खत प्रकल्पाबद्दल काही माहिती मिळेल का? तुम्ही कुठल्या खत प्रकल्पाविषयी विचारताय? डोंबिवली असं त्यांचं उत्तर आहे. ओके ओके. डोंबिवली मधला जो निर्माल्यापासून खत बनवण्याचा जो प्रकल्प आहे, तिथे बायो कंपोस्टिंग हीच मेथड फॉलो केली जाते. तुम्ही जर का त्या खत प्रकल्पाच्या इथे गेला असाल तर साधारण तिथे पण हीप मेथडने ते ही प्रोसेस सगळी केली जाते. जो काही निर्माल्याचा कचरा तिथे येतो तो सगळ्या सुरुवातीला तो प्लास्टिक काही नाही ना त्याच्यामध्ये हे बघून वेगळा केला जातो आणि मग हार, त्यांचे दोरे वेगळे करणं, ते श्रेडर मशीन मधनं एकदा काढलं जातं, ड्राय केलं जातं, चाळलं जातं, त्याच्यावरती ह्याची बायोकल्चरची फवारणी केली जाते. जेव्हा ते बाहेरच असतं ते आधीच त्याच्यावरती फवारणी केली जाते आणि मग त्याला श्रेडर मधनं काढून पसरवून ठेवून वाळवून चाळून त्याचं खतामध्ये रूपांतर झाल्यानंतर ते पॅकिंग केलं जातं. गणेश मंदिरचा जो खत प्रकल्प आहे तिथे फक्त निर्माल्यापासून ते खत बनवलं जातं. त्याच्यामुळे सुद्धा निर्माल्यांमध्ये परत एकदा जे काही फुलं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं, पण तिथे वापरलं जाणारं कल्चरचं प्रमाण अशा पद्धतीने वापरलं जातं की जेणेकरून त्याच्यामधलं कार्बन कंटेंट पण नीट राहील आणि तुम्ही जे खत वापराल त्या खतामुळे तुम्हाला मिळणारे रिझल्ट पण चांगले येतील. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही त्या खत प्रकल्पाविषयी विचारायचं असेल तर आपण गणेश मंदिरला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. संजय जोशी सरांचा पुढचा प्रश्न आहे, घरगुती कंपोस्ट मध्ये जाड मोठ्या अळ्या आणि अनेकदा बुरशी पण वाढलेली दिसते, हे नॉर्मल आहे का? अगदी नॉर्मल आहे. ओके. ज्या काही अळ्या आहेत म्हणजे कसं आहे ना, त्याच्यामध्ये कुठली तरी परिसंस्था निर्माण झाली आहे, बुरशी लागणं हे तो जो कचरा आहे त्याचं ब्रेकडाऊन होण्याचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे छोट्या छोट्या अळ्या त्याच्यामध्ये तयार झाल्या, थोडी बुरशी लागली, थोडी चिलट लागली तर काळजी करायची नाही. तिथे पण त्यांची एक स्वतःची परिसंस्था निर्माण होते आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याचं विघटन होतं. प्रत्येक ह्या सूक्ष्म कीटकाचा म्हणजे हे जे काही कीटक सांगितलेत तुम्ही, ते कीटक आहेत त्यांचं स्वतःचं एक लाईफ सायकल आहे जी काही तासांचं किंवा एखाद्या दिवसाचं असतं. ते त्याचं लाईफ सायकल पूर्ण करून तिकडनं निघून जातं. त्याच्यामुळे खूप काही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो. हा, टिल्लू बोलते. तो नवी मुंबईतला एक प्रकल्प दाखवला ना पिक्चर मध्ये, तर ते कुठच्या एरियातला असला तर म्हणजे आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघू शकतो तिथे? तो जो दुसरा प्रकल्प आहे तो SRPF म्हणून आपल्याकडे पोलिसांची छावणी आहे बाळेगावला, साधारण तळोजाच्या ते बाळेगाव म्हणून आहे तिथे ती छावणी आहे. तिथला प्रकल्प आहे तो. त्यांच्या इथे भरपूर सारं गवत वाढतं आणि खूप साऱ्या झाडांचा कचरा वगैरे असतो, तर त्याचं पुढे काही करू शकतो का त्या अनुषंगाने त्यांनी तो प्रकल्प चालू केला. बरोबर. आणि एक मॅडमनी मला विचारलेलं होतं की त्यांना
अशी काही फॅब्रिकेटेड युनिट करून पाहिजेत. त्यांच्याकडे गार्डनचं जे गवत वगैरे असतं ते मेंटेन करण्यासाठी म्हणून त्याचं खत बनवण्यासाठी. तर जर तुमच्याकडे सोय असेल तर मग मी आपल्या संस्थेचा नंबर देऊ शकते का त्या? ते त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, दिवसाचा कचरा किती आहे, व्हॉल्यूम किती आहे, बरेच गोष्टी आहेत, बरेच फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे मॅडम, मोठ्या प्रमाणावर असेल तर आपण त्यांना टेक्निकल सपोर्ट नक्की देतो की पद्धतीने हे झालं पाहिजे. तर त्यांची जी कस्टमाइज रिक्वायरमेंट आहे ना, तर त्यांना आपण सेपरेटली भेटून म्हणा किंवा ऍक्च्युअली बोलून त्यांच्याशी आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. मग कोणाचा नंबर देऊ त्यासाठी? खुली पर्यावरण शाळेचा जो नंबर आपल्या मगाशी स्क्रीनवरती दिला होता तिथे कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल. बरं, ठीक आहे, धन्यवाद. आता आजचे आपले प्रश्न संपले आहेत. आता आपण पुढच्या सत्राकडे वळूया. धन्यवाद रुपाली मॅडम, आपण खूप चांगल्या पद्धतीने आमचे सगळ्यांचे मार्गदर्शन केले. आता काही अनाउन्समेंट्स आहे. 21 सप्टेंबर हा झिरो एमिशन्स डे आहे. तर या दिवसानिमित्त आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो की त्या दिवशी आपलं एमिशन कमी कसं करता येईल याचा विचार करावा. उदाहरणार्थ प्रवास करायचा असेल तर पायी जावे किंवा सायकलने जावे. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसचा वापर कमीत कमी करावा. दिवे पंखे नको असल्यास बंद करावे. या छोट्या गोष्टी आहेत पण ह्याच्यातूनही बदल घडवता येतो. पाण्याचा वापर कमी करावा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे टाकाऊ वस्तू टाकण्यापेक्षा टाकाऊ पासून टिकाऊ असं काही आपण करू शकतो का याचा विचार करावा आणि ते अंमलात आणावे. ओके. आता रविवारी 22 तारखेला आम्ही एक नेचर ट्रेल बटरफ्लाय ट्रेल ऑर्गनाईज केलाय कचोरे ठाकुर्ली येथे. भेटण्याची वेळ आहे सकाळी 8 वाजता आणि भेटण्याची जागा आहे गावदेवी मंदिर कचोरे 90 फीट रोड ठाकुर्ली ईस्ट. अधिक माहितीसाठी आपण आमच्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या ऑफिसमध्ये संपर्क साधावा. पुढचे सत्राची अनाउन्समेंट आहे की 27 तारखेला डॉक्टर संजय जोशी हे आपल्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट या विषयावर आपले मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण सर्वांनी या मार्गदर्शनाचा लाभ जरूर घ्यावा. धन्यवाद.